नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज तुम्हाला मस्त झटपट होणारी आणि सर्वांना आवडेल अशी रेसिपी शेअर करत आहोत. ती म्हणजे व्हेज रोल. हे रोल आपण राईस पेपर वापरून बनवणार आहोत आणि ही रेसिपी माझा मुलगा शेफ शुभंकर शेअर करत आहे. हे रोल्स बनवण्याकरता तुम्ही कुठल्याही आवडत्या भाज्या वापरू शकता, तसेच पनीर किंवा मशरूमसुद्धा वापरू शकता. इथे आम्ही 1 वाटी कोबी बारीक चिरून घेतलेला आहे, 1 कांदा उभा चिरून घेतलेला आहे, 1 गाजर बारीक चिरून घेतलेला आहे आणि 1 वाटी स्वीट कॉर्न घेतलेले आहेत. याच्यामध्ये घालायला एक सॉस बनवून घ्यायचा आहे. त्याकरता 2 चमचे सोया सॉस, 1 चमचा रेड आणि ग्रीन चिली सॉस आणि 4 चमचे टोमॅटो सॉस मिक्स करून हा सॉस बनवलेला आहे. तसेच 1 चमचा आलं मिरची लसणाची पेस्ट आणि चिली फ्लेक्स लागणार आहेत. तसेच अर्धा चमचा पांढरे आणि काळे तीळ लागणार आहेत. कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं. तेल छान तापल्यावर त्याच्यामध्ये आलं मिरची लसणाची पेस्ट घालून 1 मिनटं परतून घेतली. त्यानंतर त्याच्यामध्ये काळे आणि पांढरे तीळ घालून ते सुद्धा 2 मिनटं छान परतून घेतलेले आहेत. आणि आता याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा घातलेला आहे, तो सुद्धा 1-2 मिनटं परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये गाजर घालून ते सुद्धा 2 मिनटं छान परतून घेतलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कोबी घालायचा आहे आणि तो सुद्धा 2-1 मिनटं परतून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 2 चमचे मिरपूड घालायची आहे. मीठ आणि मिरपूड घालून झाल्यानंतर याच्यामध्ये स्वीट कॉर्न घातलेले आहेत. ते 1-2 मिनटं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये जो बनवून घेतलेला सॉस आहे त्याच्यातले 5 ते 6 चमचे सॉस याच्यामध्ये घालायचा आहे. हे बघा, रोल्समध्ये घालायची ही भाजी तयार झालेली आहे. भाजी थोडी कोमट होईपर्यंत रोलबरोबर लावून खायचा सॉस बनवायचा आहे. तर त्याकरता 1 चमचा पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा पांढरे आणि काळे तीळ भाजून घ्यायचे आहेत. तीळ परतून झाल्यानंतर मगाशी जो सॉस आपण थोडासा वगळलेला आहे तो सॉस आणि 1 चमचा व्हिनेगर याच्यात घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे टोमॅटो सॉस घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये पाव वाटी पाणी आणि अर्धा चमचा साखर घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. रोल्सबरोबर लावून खायचा सॉस तयार झालेला आहे. आता रोल्स बनवायला घेऊयात. हे बघा, इथे मिस्टर राईस या नावाच्या राईस पेपरच्या शीट्स आहेत. त्या मार्केटमध्ये किंवा ॲमेझॉनवर इझिली अवेलेबल आहेत. हे बघा, अशा प्रकारे पातळ अशा या राईस पेपरच्या शीट्स असतात. तर त्यातलं एक पेपर घेतलेला आहे आणि तो पाण्यामध्ये पूर्णपणे बुडवलेला आहे. साधारण 30 सेकंद हा असाच पाण्यात बुडवून ठेवायचा आहे आणि त्यानंतर हा बाहेर काढून याच्यातलं पाणी सगळं निथळून घ्यायचं आहे. हे बघा, हा पेपर जेव्हा पाण्यातनं बाहेर काढतो तेव्हा तो मऊ होतो. आणि आता याच्यामध्ये मध्यभागी असं हे भाज्यांचं बनवलेलं सारण भरायचं आहे आणि आता ह्या चारी बाजूने अशा प्रकारे याला फोल्ड करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे हे फोल्ड करून घ्यायचं आहे. हे बघा, हे रोल्स तयार झालेले आहेत. हे तुम्ही नुसतेसुद्धा खाऊ शकता किंवा पॅनमध्ये थोडंसं पाणी घालून हे स्टीम करून सुद्धा खाऊ शकता किंवा पॅनमध्ये थोडंसं तेल घालून पॅन फ्राय करूनसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. हे बघा, हे रोल्स अशा प्रकारे दिसतात. हे तुम्ही स्टीम किंवा पॅन फ्राय करूनसुद्धा खाऊ शकता. आम्ही हे असेच बनवलेल्या सॉसबरोबर खाणार आहोत. सध्या आमचा शेफ सुट्टीकरता घरी आला असल्यामुळे त्याच्याकडनं मी वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी शिकत आहे, नवीन नवीन रेसिपी जाणून घेत आहे. त्याने आज ही रेसिपी मला शिकवली, ती आम्ही तुम्हाला शेअर केलेली आहे. तुम्हाला जर अशा प्रकारे राईस पेपर शीट मिळाल्या तर जरूर ही रेसिपी करून बघा. धन्यवाद. बाय बाय.